नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. प्रथमतः तुम्हाला होळी सणाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत होळी सणाचं महत्त्व आणि होळीमध्ये नारळ का अर्पण करतात. तर होळी हा भारतातील एक महत्त्वाचा सण असून तो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या सणाचा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन खूप मोठा आहे. तर मित्रांनो, आपण धार्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. खरं पाहायला गेलं तर होळी हा सण विष्णू भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्याशी संबंधित आहे. हिरण्यकश्यपू एक अहंकारी राजा होता. त्याने आपला पुत्र प्रल्हादाला भगवान विष्णूची भक्ती करू नको म्हणून धमकावले. त्याची बहीण होलिका, जिला एक खूप मोठं वरदान होतं, जी की आगीपासूनही जळू शकत नव्हती, तिने प्रल्हादाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली. म्हणून मित्रांनो, होळीचा सण हा चांगल्याच्या वाईटावर विजय दर्शवतो. तसेच या सणाला काही सामाजिक महत्त्व असे लाभलं आहे. हा सण एकात्मतेचा संदेश देतो. या दिवशी लोक सर्व भेदभाव विसरून एकत्र येतात आणि सण साजरा करतात. सामाजिक समसरसता, जात, धर्म, पंथ, श्रीमंत, गरीब अशी कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकजण हा सण आनंदाने साजरा करतो. या दिवशी लोक आपले पूर्वीचे वैर विसरतात. भांडण विसरून लोक पुन्हा एकत्र येऊन एक नवीन संकल्प करतात. तसेच मित्रांनो, या सणाला सांस्कृतिक असेही महत्त्व आहे. होळी हा रंग आणि आनंदाचा सण आहे. लोक गाण्यामध्ये, नृत्यामध्ये, विविध पारंपरिक खेळ करून सहभागी होतात. लोक एकमेकांना गुलाल लावून, रंग लावून, एकमेकांची मिठी मारून प्रेम व्यक्त करतात. तसेच मित्रांनो, हा सण कृषी आणि पर्यावरणीय महत्त्व असं लाभलेला आहे. होळीचा सण हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो. तसेच हा सण शेती आणि नवीन पिकांच्या आगमनाशी संबंधित आहे. तर शेतकरी रब्बी पिकांची कापणी करून चांगल्या उत्पन्नासाठी देवाचे आभार मानून हा सण साजरा करतात. तसेच मित्रांनो, होळी या सणाला काही असं एक वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे. जसं की आपण होळी ज्यावेळी पेटवतो त्यावेळी त्याच्यातून जे काही ज्वाळा बाहेर पडतात ना, त्यामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट होतात. तसेच हा सण वसंत ऋतूच्या सुरुवातीला येत असल्याने हवामानातील बदलांशी शरीराला जुळवून घेण्यासाठी हा एक उपयुक्त ठरतो. चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया होळीमध्ये नारळ अर्पण का करतात. तर होळीमध्ये नारळ अर्पण करण्यामागे काही धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. यामागील काही महत्त्वाची कारणे आपण जाणून घेणार आहोत. शुद्धतेचं प्रतीक, नारळ हा शुद्धतेचं प्रतीक आहे. तसेच शुभतेचं सुद्धा प्रतीक आहे. होळीमध्ये नारळ अर्पण करून भक्त शुद्धतेची भावना व्यक्त करतात. तसेच होळी हा सण वाईट शक्तींचा नाश आणि चांगल्या गोष्टींचा विजय दर्शवतो. म्हणून नारळ तोडणे एक अहंकार आणि नकारात्मकता नष्ट करण्याचं प्रतीक आहे. तसेच नारळ देवतांना प्रिय मानला जातो. होळीच्या ज्वालामध्ये नारळ अर्पण करून देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे. तसेच नारळाला श्रीफळ म्हणतो आपण मित्रांनो. तसेच तो समृद्धीचे प्रतीक सुद्धा आहे. होळीमध्ये नारळ अर्पण करून भक्त नवीन वर्षामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना करतात. तसेच होळी या सणाचा पौराणिक संदर्भ सुद्धा दिलेला आहे. होळीच्या उत्सवात प्रल्हादाची भक्ती आणि हिरण्यकश्यपूच्या अहंकाराचा नाश झाला. काही लोक असे मानतात की होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करून ते आपल्या वाईट कर्मांची आहुती देतात. तसेच नारळ हा पाण्याने भरलेला असतो, जो जीवनसृष्टीसाठी खूप आवश्यक आहे. त्याचा उपयोग करून मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन जपण्याचा संदेश दिला जातो. एकंदरीत मित्रांनो, होळी हा सण केवळ रंगांचा नाही, तर तो प्रेमाचा आणि चांगल्याच्या विजयाचा सण आहे. हा सण लोकांना एकत्र आणतो, जुन्या कटुता, भांडण विसरायला लावतो आणि नवीन ऊर्जा व आनंदाने भरून टाकतो. तर मित्रांनो, होळी या मराठी सणाबद्दल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.